मित्रांनो, नेहा पाटीलच्या एक्सपिरियन्सला व्हॉइस ओव्हर देत असताना थोडीशी भीती तर मला पण वाटत आहे. पण मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगते. नेहा पाटीलने इंस्टाग्रामवर काल माझ्यासोबत ही स्टोरी शेअर केली आणि आज मी तिला व्हॉइस ओव्हर देऊन अपलोड करते. नेहा पाटीलचा एक्सपिरियन्स हा ती 8वी मध्ये असते त्यावेळीचा आहे. तर सुरू करूया माझ्या भाषेत. नुकतंच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि सुट्ट्या लागल्यानंतर मी फार एक्सायटेड होऊन आजोळी जाण्यासाठी माझी बॅग आवरली आणि लगेच मामाला कॉल केला की मला घ्यायला ये. माझा मामालाही तसेच तात्काळ निघालाच. त्याला येता येता 4 वाजले आणि आम्हाला चहा पाणी करून परत निघायला 6 वाजले. 6 वाजता निघाल्यानंतर जाताना वाटेत एका पाहुण्याचं घर लागलं, तिथं आम्ही थांबलो. त्यामुळं 1 तास तिथे गेला. 7 वाजता आम्ही निघालो. 7 वाजता निघाल्यानंतर अचानक वारा सुटला आणि उन्हाळ्याचे दिवस होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वारा, पाऊस हे सर्व चालू होतं. मी टू व्हीलरवर मागे बसली असता माझा मामा गाडी चालवत होता. माझा मामा पण असेल तो डिग्री सेकंड इयरला, तोही काही इतका मोठा नव्हता. त्यामुळं मामा मला घाबरत घाबरत म्हणला की नेहा, आपण पोहोचू ना व्यवस्थित? मला असं वाटतंय आज खूप मोठा पाऊस येणार आहे. त्यावेळी तर मी पण घाबरली आणि एकमेकांना धीर देत आम्ही म्हणू लागलो की नाही, काही नाही होणार, आपण जाऊया. त्यानंतर गाडी फास्ट चालवत मामाने प्रयत्न केला रस्ता संपवण्याचा आणि अचानक विजेचा कडकडाट झाला आणि पाऊस सुरू झाला. वाजले होते 9 आणि पाऊस तर खूपच जास्त होता आणि छत्री वगैरे काहीही न आणल्यामुळं आम्हाला कुठेतरी आडोशाला थांबावं वाटलंय. त्यामुळं माझ्या मामाने लगेच गाडी बाजूला घेतली आणि आम्ही एका ठिकाणी थांबलो. ते एक शॉप होतं, इलेक्ट्रिक शॉप, आणि 1 तास आम्ही तिथेच घालवला. त्यानंतर 10 वाजता त्यांनी ते शॉप बंद केलं आणि ते काका म्हणू लागले, तुम्हाला थांबायचं असेल तर तुम्ही बाहेर थांबा थोडा वेळ, कारण आता इकडे लाईट वगैरे जाते आणि हा अवकाळी पाऊस आहे, त्यामुळे याचं काही सांगता नाही येणार की हा थांबेल ना थांबेल. हे ऐकताच आम्ही दोघंही फार घाबरलो. लगेच मी घरी कॉल केला आणि सांगितलं की इथे इथे आम्ही आहोत, आम्ही परत आलं तर चालेल का? पण डिस्टन्सचा विचार करता घर खूप मागे राहिलं होतं आणि आम्ही आजोळच्या जवळ पोहोचण्याच्या. माझा मामा मला आधार देत म्हणू लागला, नेहू तू टेन्शन नको घेऊ, आपण पोहोचू व्यवस्थित आणि वेळेत. इथे आपण अर्धा तास थांबू आणि मग अशी झिंगाट गाडी पळू आणि लगेच आपण 11 वाजेपर्यंत घरी जाऊ. घरून आजीचा फोनवर फोन येऊ लागला की तुम्ही दोघं व्यवस्थित आहात ना? इकडे खूप वारं सुटलं आहे आणि खूप जोराचा पाऊस येतोय. हे सर्व ऐकून मला अजूनच भीती वाटायला लागली. त्यानंतर ते आजूबाजूचे सगळे दुकानदार आपापल्या घरी जाऊ लागले, कारण ती एक पाटीच होती आणि पाटीवरच्या काहीच दुकानं होती ती. काही वेळ गेल्यानंतर सुनसान रस्ता झाला आणि सगळे एरियामधले आपल्या आपल्या घरी निघून गेले. काही वेळानंतर मला असं जाणवू लागलं की आता हा पाऊस काही थांबणार नाही. बघता बघता 11 वाजले आणि 11 वाजल्यानंतर पाऊस थोडासा कमी झाला. लगेच आम्ही पटकन गाडीवर बसलो आणि गाडी पळवायला सुरुवात केली. थोडंसं पुढे गेला असता अजून पाऊस वाढला. त्यानंतर काही अंतरावर एक धाबा दिसत होता आणि त्या धाब्यावर एक लाईट चमकत होता. आम्हाला वाटलं हा चालू असेल तर आपण तिथं बसूया. ज्यावेळी आम्ही त्या धाब्यावर गेलो त्यावेळी असं समजलं की हा 3-4 वर्ष बंद पडलेला धाबा आहे. इथला बल्ब हा दररोज चालू असतो. मग आम्ही तिथे पोहोचल्याच्या नंतर आम्ही ठरवलं की आज आपण इथेच कुठेतरी थांबूया, कारण असं पण जायला अजून 1 तास लागेल. त्यानंतर लगेच
मागच्या एरियामध्ये बघितलं तर मागे एक घर होतं. थोडासा जुना वाडा असल्यासारखं ते वाटत होतं. ज्यावेळी आम्ही त्या घरामध्ये गेलो त्यावेळी एक चिमणी लावून बाहेरच्या वरांड्यामध्ये एक आजी बसली होती आणि आम्हाला बघून ती आजी खाली ठेवलेली काठी हातात घेतली आणि दुसऱ्या हातामध्ये बॅटरी घेऊन ती चमकावू लागली. त्यावेळी आम्हाला असं वाटलं की हां, ही आजी आपल्याला मदत करू शकेल आणि आम्ही पटकन आजीकडे गेलो आणि तिला म्हणलं की आजच्या दिवस आम्हाला इथे थांबू देता का तुम्ही? आजी आमच्याकडे ज्या नजरेने पाहू लागली, तेव्हा आमच्या दोघांच्या मनामध्ये फार भीती वाटू लागली. आजीने सांगितलं की हो, तुम्ही इथे थांबू तर शकता, पण तुम्हाला इथे थांबण्यासाठी 1 दिवसाचं रेंट भरावं लागेल आणि 1 दिवसाचं रेंट ₹1000 चार्ज केलं जाईल. काही रूल्स आहेत या घरात राहण्याचे, ते सर्व रूल्स तुम्हाला पाळावे लागतील. त्यावेळी आम्ही घाबरलो थोडं आणि आम्ही म्हणलं चालेल काही प्रॉब्लेम नाही आणि आम्ही राहायला तयार आहे. आम्हाला रूम वगैरे असेल तर दाखवा. रूम वगैरे इथे काही नाही. माझ्या वरांड्यामध्ये एकतर झोपा, नाहीतर मधल्या वरांड्यामध्ये झोपा. 2 पलंग टाकलेली आहेत आणि माझी 3री बाज आहे. इथे झोपलं तरी चालेल, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. असं म्हणून आजी आम्हाला आत घेऊन गेली. ती चिमणी लावलेली तिथंच आणि आजी आम्हाला बॅटरी दाखवत दाखवत आत गेली. त्यावेळी मी दबक्या आवाजामध्ये आजीला विचारलं, "आजी इथे लाईट नाहीये का?" त्यावेळी आजीने दिलं, "अवकाळीचा पाऊस आलेला आहे. लाईट कशी राहणार आहे?" आणि मग ठीक आहे म्हणून आम्ही कसंबसं आमचं सामान ठेवलं आणि आजीला फोन करून सांगितलं की आम्ही असं-असं थांबलोय. त्यानंतर मग आम्ही असं पडून राहिलो. पडून राहिल्यानंतर मला 12-1 वाजता जाग आली आणि जाग आल्याच्या नंतर मला पाठीमागून काहीतरी आवाज येऊ लागला घराच्या. आजीकडे बघितलं तर आजी गाढूर झोपली होती आणि माझा मामा पण खूप गाढ झोपी गेला होता. त्यावेळी मला प्रश्न पडला की आता हे तिसरं कोणी मदत मागायला तर आलं नसेल? त्यावेळी मी या क्युरिओसिटीनं उठून बॅटरी घेतली आजीच्या बाजूची आणि मी दबक्या-दबक्या पावलांनी मागे जाऊ लागले. मागचा दरवाजा मी जसा उघडला, तसा मला एक वाऱ्याचा जोरात आवाज आला आणि मी तरीही न घाबरता बाहेर गेले. बाहेर गेले आणि जसं मी बाहेर गेले आणि बघितलं तर मला एक वेगळीच आकृती समोर आल्यासारखं वाटलं आणि मी घाबरले. जशी मी घाबरले तशी मी फार जोरात ओरडले. ओरडल्याच्या नंतर आजी पळत पळत बाहेर आली आणि म्हणू लागली, "पोरे, तुला सांगितलं होतं ना, हॉलच्या बाहेर जाऊ नको, व्हरांड्याच्या बाहेर जाऊ नको. का तू तिकडे गेली?" असं म्हणत आजीने माझ्या हाताला धरून जोरात आत ओढलं आणि दरवाजा लावून घेतला. त्यानंतर मला इतकी ताप चढली होती आणि आजीला हे कळत नव्हतं की आता काय करायचं. मला असं वाटत होतं की काहीतरी रहस्यमय गोष्ट आहे, ज्यामुळे आजी मला बाहेर जाऊ देत नाहीये. त्यानंतर मी लगेच आजीला विचारलं की "आजी, मला हे काय होतंय?" त्यावेळी आजीने दबक्या आवाजात म्हणलं, "पोरे, मागच्या दरवाजाला कशाला गेली? मागे काही चांगल्या गोष्टी नाहीत." त्यावेळी माझा मामा म्हणू लागला, "आजी, यावर काही उपाय आहे का? आणि हिला एवढा ताप कसं काय आला? आणि आता आपण काय करणार आहोत?" त्यावेळी ती आजी म्हणू लागली, "हो हो, माझ्याकडे उपाय आहे. यानंतर कोणीही बाहेरच्या दरवाजाकडे जाऊ नका. सूर्य उगवेपर्यंत इथे गपचूप पडून राहा." असं म्हणून आजी पटकन एक आतल्या खोलीत गेली. आतल्या खोलीत जाऊन तिनं एक विभूती घेऊन आली आणि तिने माझ्या एक मंत्र म्हटलं आणि माझ्या माथ्यावर ती विभूती लावली.
जशी विभूती माझ्या माथ्यावर लावली तसं माझं शरीर थंड पडलं आणि आजीने मला सांगितलं, "पोरे, आता 21 वेळा ओम नमः शिवायचा जप कर आणि गुपचूप इथे पडून राहा. झोप येत नसेल तरी इथून जाग्यावरून उठू नको." असं म्हणून आजी आपल्या जागी जाऊन झोपी गेली आणि मी ओम नमः शिवायचा जप रात्रभर करत राहिले. पहाटे पहाटे मला कधी झोप लागली कळलंच नाही आणि अचानक सूर्य उगवल्यानंतरच मला जाग आली. माझा मामा पण गाढ झोपला होता. त्यावेळी मी रात्री आजीला विचारलं की माझ्यासोबतच असं का झालं, मलाच का असा आवाज आला. त्यावेळी आजी म्हणली की ते बघ तुझ्या मामाच्या हातामध्ये तो दोरा आहे ना देवाचा, त्यामुळे त्याला कसलाही आवाज आला नाही आणि त्याला काहीही जाणवलं नाही. आणि तू एकतर तुझे केस मोकळे सोडले आणि तुझ्या हातात दोरा नाही, काही नाही, त्यामुळं तुला आवाज आला. सगळं झालेलं विसरून जा आणि आता घरी जाऊन आंघोळ करून देवाच्या मंदिरात जा, बरी होशील. असं म्हणून आम्ही पिशव्या घेऊन त्या घराच्या बाहेर पडलो. पण माझी मागे जाऊन परत त्या मागच्या दरवाजातून बाहेर बघण्याची हिंमत झाली नाही आणि मी गपचूप मामाच्या मागे बसून माझ्या आजोळी आले. हा होता माझा फार भयानक भयंकर एक्सपिरियन्स. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा एक्सपिरियन्स शेअर करा आणि